फडणवीसांचे कोणते असे गुण आहेत की ज्याच्यामुळे ते या इतर सगळ्या स्वतःच्या बाहेरच्या पक्षातल्या लोकांवर मात करून सगळ्या प्रतिकूलतेला, म्हणजे जातीपासून सगळ्या प्रतिकूलता, त्यांच्या विरुद्ध अपप्रचार, सगळ्या ते म्हणतात ते खरंच आहे की सगळ्यात जास्त अपप्रचार त्यांच्या विरुद्ध, त्याच्या पलीकडे जाऊन ते अजून टिकून आहेत, असे कोणते गुण आहेत त्यांच्याकडे की ज्याच्यामुळे ते असे सॉलिड रॉक सारखे आजही उभे आहेत? देवेंद्र फडणवीस, मी म्हणेन ही इज अ मॅन ऑफ स्टील. त्यांचं जे मेटल आहे स्टील, पोलादी पुरुषासारखं ते मेटल आहे त्यांचा स्वभाव. एक तर त्या हुशार आहेत, स्वतः वकील असल्यामुळे त्यांना प्रत्येक बोलण्यातनं त्यांच्या युक्तिवाद चातुर्य असते आणि त्याला एक कायद्याचा बेस असतो त्यांच्या ह्याच्यात. ते उगीच काहीतरी वायफाय बडबड कधीच करत नाही. ते अतिशय संयमी आणि शांत स्वभावाचे आहेत आणि एखादा निर्णय घेतला की तो निर्णय विपरीत परिस्थितीत राबवण्याची त्यांच्या अंगात जिद्द आहे, धमक आहे आणि कला पण आहे. आणि त्याचबरोबर एक दुसरी कला त्यांच्यामध्ये आहे की आपल्या पक्ष सोडून बाहेरच्या पक्षातल्या लोकांची मैत्री, यांच्यामध्ये तो गुण आहे. आणि एकंदर परिपक्व असं नेतृत्व महाराष्ट्रातलं सध्या नंबर 1चं असं देवेंद्र फडणवीसच आहे. परत आपण नंबर 1 ते 10 देतोच. नाही, संघ परिवार त्यांच्याकडे कशा दृष्टीने बघतो अशी तुमची विश्वसनीय माहिती आहे? देवेंद्र फडणवीस हे मुळात संघाचे स्वयंसेवक होते. त्यानंतर विद्यार्थी दशेमध्ये ते विद्यार्थी परिषदेचे होते. म्हणजे ते पूर्ण संघाच्या मुशीतनं निघालेले एक उत्कृष्ट उत्तम नेतृत्व त्यांचं आहे. आणि त्यामुळे संघाशी त्यांचे संबंध संघातल्या अधिकाऱ्यांशी सगळ्या अतिशय चांगले आहेत आणि संघाचा त्यांना सपोर्ट होता आणि राहील यापुढे पण.